सोयाबीनचे झाड शेंगावेना. तेलारा तालुक्यातील हिंगणी खुर्द, हयातपूर, रायखेड, दहीगाव, मनपता शिवारातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये खरीप हंगाम 2024 मध्ये फुले संगम KDS 726 या व्हेरियंटच्या व इतरही काही सोयाबीनच्या वाणाची पेरणी केली होती. यावेळी शेतकऱ्यांनी शेतीयोग्य देखभाल व किस्तकाडी केली. खत फवारणी, निंदण, डवडणी आदी सर्व प्रकारे मशागत केली. पीक वाढले, फुलधारणा होईल ही शेतकऱ्यांना आशा होती. परंतु शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पेरणी केलेल्या सोयाबीनच्या झाडाला 2-2.5 महिन्याचा कालावधी झाला, परंतु अद्यापपर्यंत फुले शेंगा लागल्या नसल्याने शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. यावर्षी सोयाबीन पीक हातचे गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. पिकाचे नुकसान पाहता शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत अवगत केले असता त्यांनी शेतकऱ्याच्या तक्रारीकडे पाठ फिरवल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कंपनीच्या प्रतिनिधींसोबत संपर्क केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. तरी वरिष्ठांनी व महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेताची पाहणी करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. निवेदन देताना काँग्रेसचे अकोला जिल्हाध्यक्ष अशोक आमनकर, जिल्हा परिषद सदस्य गजानन काकड, अरविंद अवताडे, प्रकाश वाकोडे, भास्करराव मोडोकार यांच्या उपस्थितीत शेतकरी विजय मोडोकार रायखेड, सुधाकर नेमाडे, मधुकर नेमाडे, दीपक मोडोकार आदी उपस्थित होते. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.